शिवराज जेवायला आणू का तुला? नाही भूक नाही. शाळेतून उशीर का केला? तिला तास होता ना. आरक्षण म्हणजे काय असतं? आपले पास आहे ना. सरकारने आरक्षणावर धडा आणला काय? सांगा ना. त्यांचा हातावर पोट आहे, ज्यांचं शिक्षण नाही त्यांना सरकारने वेगळं करून आरक्षण दिलंय बरोबरी देण्यासाठी. मग मराठ्याला का म्हणून नाही आरक्षण? आज आमच्या शाळेतल्या पोरांना ड्रेस वाटलं. माझ्या गरीब मित्र शंकरसाठी आम्ही ड्रेस मागितला तर सर म्हणे की तू मराठा आहे म्हणे, त्याला आरक्षण नाही पण ड्रेस देता येत नाही. जाऊन सांग शाळेला, एक दिवस तुला बी कपडे भेटतात मला. नको बुवा, डेअरीचं काम चाललंय. आज काही काढले चाललेला फक्त जरा पोटा पाण्याचा इंटरव्ह्यूला चाललं. जाय जाय, यावेळेस तुला नक्की नोकरी लागेल. कॉंग्रॅच्युलेशन, तुझं सिलेक्शन झालंय. थँक्यू सर. हॅलो, हाय. हो मिळाली हा नोकरी मला. हो आता अण्णाला सांग ना, मामा सांग लग्न तारीख लवकर काढायला. हो आहे, हो आहे, हो आहे. काय उपयोग सर, पण त्याच्यापेक्षा जास्त मार्क मारले, शिवाय मार्क टायपिंग पण झालं. तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही का? आता हिब्रू मध्ये सांगू का? ही जागा ओपन साठी नाही. अहो सर, पण मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. हुशारीला काहीच किंमत. काहून डोक्याची मांडी करायला लागला? चल निघ हो बाय. अहो सर, हे बघा नाही डॉक्युमेंट, माझं ITI पण झालं. काय उपयोग नाही, चल हो बाय निघ. माया किसनाला पाहिलं का रे? सकाळी नोकरीसाठी जालन्याला गेला होता, घरी अजून आला नाही. नानी गाडी बिडी घेऊन गेला का? हा ना, पंक्चर बिंक्चर झाले असेल त्याची गाडी, आणि रस्त्याची पार सारण झाली आहे ना. नानी तुझा घरी येईल, तो दिसला तर देईल त्याला झाडू. भाग्या माया किसनाला पाहिलं का? नाही, मी आत्ताच बाहेर जाऊन आलोय. मी काय पाहिलं नाही त्याला. तुम्ही पाहिलं? नाही पाहिलं. चला बघू.